लोकसभेची निवडणूक 16 एप्रिलला होण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्ली निवडणूक कार्यालयाच्या व्हायरल पत्राची जोरदार सध्या चर्चा आहे। एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार का, अशी ही आता चर्चा रंगतीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, लोकसभेची निवडणूक 16 एप्रिलला होणार का, या संदर्भात आता चर्चा होते, कारण दिल्ली निवडणूक कार्यालयाच्या व्हायरल पत्राची सध्या जोरदार चर्चा आहे। नक्कीच लागवी, एकीकडे राजकीय पक्षांनी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केलेली आहे। त्याचबरोबर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने सुद्धा याची तयारी केली आहे का, याची चर्चा सुरू झाली आहे। कारण की 16 एप्रिलला साधारण लोकसभेच्या निवडणुका लागतील अशा पद्धतीचे एक पत्र आहे, ते सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं आहे आणि दिल्ली निवडणूक आयोगातल्या कार्यालयातलं हे पत्र आहे। आणि त्यामुळे खरंच 16 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका लागतात का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। जर 16 एप्रिलला निवडणुका घोषित झाल्या तर त्याच्या आधीच आपण पाहिलं की जवळपास 1.5 महिन्याआधीच आचारसंहिता लागते आणि त्यामुळे साधारण या पत्राची जर आपण दखल घेतली तर मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच देशामध्ये आचारसंहिता देखील लागण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे राजकीय पक्षांच्या आता चर्चा जोरदार सुरू झालेली आहे। आणि हे जे पत्र व्हायरल झालेलं आहे 19 जानेवारीचं हे खरं तर पत्र आहे आणि या पत्राची सध्या चर्चा सुरू झालेली आहे। पण अधिकृतपणे केंद्रीय निवडणूक आयोग कधी निवडणूक होणार हे घोषित करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। पण 16 एप्रिलला जर निवडणुका झाल्या तर मात्र आता राजकीय पक्षांनी त्या संदर्भात चर्चा आणि तयारी करायला देखील सुरुवात केलेली आहे। पण आचारसंहिता नेमकी कधी लागते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।